जिजाऊंनी शिवबाला रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या हे वाक्य आपण नेहमी ऐकतो, पण एवढ्या मोठ्या प्रकरणातून नक्की छत्रपतींनी काय शिकलं हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का? त्याचं उत्तर शोधायला निघालात तर महाराजांचं चरित्र आणि महाभारताचं शांतीपर्व यात तुम्हाला साम्य दिसू लागतं. त्याचं कारण म्हणजे महाराजांनी महाभारताच्या शांतीपर्वाचा कसून अभ्यास केला होता. महाभारताच्या विध्वंसक युद्धानंतर युधिष्ठिर त्याच्या 4 बंधूंसोबत बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामह भीष्मांकडे गेला आणि त्यांना राज्यकारभार कसा चालवावा, राजाची कर्तव्ये कशी पार पाडावी याची विचारणा करू लागला. भीष्मांनी त्याची उत्तर देत राजाची कर्तव्य आणि क्षत्रिय धर्माची त्याला जाणीव करून दिली. याच क्षत्रियत्वाचा आणि कर्तव्याचा अभ्यास केल्यामुळे महाराज त्यांच्या चरित्रात कधीही गोंधळलेले किंवा संभ्रमात आहेत असं जाणवत नाही. शांती पर्वातल्या क्षात्रतेजाच्या व्याख्येमुळेच त्यांनी क्षत्रिय कुलावतंस असं बिरुदही स्वीकारलं होतं. फक्त शिवरायांनीच नाही तर शहाजी राजांनी आणि शंभू महाराजांनी सुद्धा महाभारतातल्या शांती पर्वाचा अभ्यास केला होता.